तर आता इंटरव्हल झाली आहे आणि कुणीही नाहीये थिएटरमध्ये. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर माझं सकाळचं सगळं आवरून घेतलं मी पटापट आज, कारण की आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त एक्साइटिंग आहे. आणि त्याचं कारण म्हणजे की मी जाणार आहे आज माझ्या मैत्रिणींबरोबर मूव्हीला. कालच माझ्या मैत्रिणीचा संध्याकाळी असा मेसेज आला होता की अगं मूव्हीला जायचं प्लॅनिंग चालू आहे, तर तू इंटरेस्टेड आहेस का? तर मी तिला तेच म्हणलं की कुठल्या टाइमला तुम्ही जाणार आहात मूव्हीला, म्हणजे काय टाइम आहे वगैरे, कारण की दुपारचीच वेळ माझ्यासाठी सोयीस्कर असते. इतर वेळेस तर मग सिया शौर्य पण असतात आणि जे क्लासेस असतात त्यांना पिकअप करायचं असतं, ड्रॉप करायचं असतं. सो देर आर सो मेनी थिंग्स गोइंग ऑन. तर मी म्हणलं की दुपारची वेळ असेल तर मी नक्की जॉईन करेन आणि लकीली शो दुपारचाच आहे. तर म्हणून मग सगळं जुळून आलं. तर आज मी माझ्या मैत्रिणींसोबत चालली आहे मूव्हीला. आणि लास्ट टाइम पण मी माझ्या मैत्रिणींसोबतच गेले होते मूव्ही बघायला, पण तेव्हा आय थिंक मराठी मूव्ही होता झिम्मा 2. तर त्यावेळेस पण मी छोटासा रीलचा व्हिडिओ बनवला होता, शॉर्ट व्हिडिओ, पण मोठा व्हिडिओ बनवला नव्हता. तर मग त्याच्यानंतर आजच मी जाणार आहे परत मूव्हीला. जास्त आमचं इथे मूव्ही बघायला जाणं वगैरे बिलकुल होत नाही. मला बरेचदा क्वेश्चन म्हणजे कमेंट करून विचारतात सगळेजण, तुम्ही जाता का मूव्ही बघायला वगैरे. तर एवढं फ्रिक्वेंटली जाणं तर होतच नाही, कारण की भारतामध्ये कसं की मुलांकडे बघायला कोणी ना कोणी असतं, तेव्हा मग मूव्हीला मोठे लोक जाऊ शकतात. पण इथे कसं की आमच्या दोघांपैकी कोणीतरी एकच जातं आणि एक घरी असतं मुलांजवळ. तर नेहमी इथे अमेरिकेमध्ये या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर मग एनिवेज तो वेगळा पॉइंट आहे. पण आज मी चाललेली आहे मैत्रिणीसोबत. तर आता जस्ट माझं आवरून झालं आणि मग मी म्हणलं की चलो आज मी आता रेडी होताना तुमच्या सगळ्यांबरोबर माझा झटपट असा लुक शेअर करते. आणि ऍक्च्युली झटपट लुक, कारण की आता फक्त 30 मिनिटं आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच माझी मैत्रिणी येईल आणि मग त्यानंतर आम्ही दोघी निघू. तर अशी प्लॅनिंग आहे. मी हा माझा फेवरेट असा कॉर्ड सेट घातलेला आहे आणि ह्याची पॅन्ट अशी आहे आणि हा टॉप. तर आता इथे नीट दिसत नाहीये, मी थोड्या वेळाने शेअर करते. पण आता मला आवरून घ्यायचं आहे, ते म्हणजे चेहरा. जसं मी म्हणलं, मी ऑलरेडी स्किन केअर केलेली आहे. आता मला अप्लाय करायचं आहे ते म्हणजे माझं फेवरेट असं सनस्क्रीन लोशन. आणि सनस्क्रीन लावल्याशिवाय मी कुठेही बाहेर जात नाही. ॲक्च्युली सकाळी उठल्या उठल्या पण कधी कधी पहिल्यांदा सनस्क्रीन लावते, कारण की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांच्यासाठी तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर कधी कधी कुठले सनस्क्रीन असतात ना, तर ते एकदम पांढरे पांढरे असतात, तर चेहऱ्यावरती खूप पांढरा कलर दिसतो. पण माझं जे सनस्क्रीन आहे ना, तर ते टिंटेड सनस्क्रीन आहे, त्यामुळे कसं की चेहरा पांढरा वाटत नाही जास्त आणि थोडंसं स्किन टोनच्या म्हणजे मॅच होतं स्किन टोनला. तर कॅमेरा नीट राहत नाहीये, आय डोंट नो काय होतंय, ते ब्राईटनेस जास्त होतोय आणि म्हणून मग मी पडदा वगैरे बंद करून घेतला. तरी पण माहिती नाही कसं दिसतंय, जेव्हा व्हिडिओ बघणार तेव्हाच कळणार. बट मी ट्राय केलं तर असंच दिसतंय. एनिवेज वेळ नाही आता ते फिगर आउट करत बसायला, सो लेट्स जस्ट स्किप ऑन दॅट. पण मला खूपदा सगळेजण विचारतात की तू कुठलं कन्सिलर यूज करतेस, तर मी हे टार्ट कॉस्मॅटिक्सचं जे कन्सिलर आहे ते यूज करते. खूप आधीपासून हेच कन्सिलर यूज करते आणि मला हे सूट पण होतं, जास्त गॉडी पण दिसत नाही आणि म्हणजे एकदम नॅचरल कव्हरेज आहे ह्याचं. तर म्हणून मग हे वालंच मी यूज करते कन्सिलर. आणि ऑनेस्टली मला कन्सिलर लावल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही. मी काहीही मेकअप केला नाही तरी चालेल, पण कन्सिलर मला लागतंच. कन्सिलर, आयब्राऊज थोड्याशा डार्क करते आणि लिपस्टिक किंवा लिप बाम किंवा असं काहीतरी. तर ते लावलं तर माझा मेकअप होऊन जातो. बाकी इतर कुठल्याही गोष्टी नसल्या तरी मला चालून जातं. तर इथे माझ्या समोर सुद्धा मिरर आहे, तर मी मिररमध्ये बघून पण मेकअप करते. तर कदाचित इकडे बघेन मी जास्त वेळ. ओके, ते झालं. त्यानंतर हे आहे ना, हे रिसेंटली मी शेअर केलं होतं, हे मेबेलिनचं सुपर स्टे स्किन टिंट आहे. तर मला हे म्हणजे मी असंच व्हायरल प्रॉडक्ट आहे म्हणलं लेट्स ट्राय, तर म्हणून मग ट्राय करण्यासाठी मी घेतलं होतं. आणि मला ना असं जास्त कव्हरेज आणि असं केकी मेकअप असं मला बिलकुल आवडतच नाही. मला असं जितकं नॅचरल दिसेल तितकं आवडतं. म्हणजे मेकअप करायला आवडतो, पण नॅचरल मेकअप असतो तो आवडतो. तर थोडंफार हे पण लावून घेते, टिंटेड मॉइश्चरायझर, आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा आहे, सो ते बेनिफिशियल पण आहे स्किनसाठी. तर पटकन मी माझ्या आयब्रोज थोड्याशा डार्क करून घेतलेल्या आहेत आणि दॅट्स ऑल.
अजून तर काहीच नाही. थोडंसं ब्लश लावू शकतो, इट विल लुक नायसर. सो हे माझं फेवरेट ब्लश. लिटरली मी एवढा झटपट मेकअप करते ना की मला, कारण की एवढा वेळच नसतो. कधी कधी असतो, नाही म्हणणार नाही मी, पण ते कसं मग फोटोशूट वगैरे करायचं असला तर मग मी तेवढा वेळ देऊन छान मेकअप करण्याचा प्रयत्न करते. अदरवाईज मला कुठे जायचं असलं बाहेर वगैरे तर हाच माझा झटपट मेकअप असतो. हवा असेल तर तुम्ही आय लायनर आणि ते सगळं लावू शकता, पण आता नाहीये मला वेळ, तर मी इथे ना आयलॅश कर्ल करून घेतेय. कारण की माझे नॅचरलीच आयलॅशेस आहेत ना ते थोडेसे लॉंग आयलॅशेस आहेत, तर म्हणून मग त्याला शेप देण्यासाठी वरच्या बाजूला आता तुम्हाला फरक दिसत असेल. एका साईडचे मी कर्ल नाही केलेले, एका साईडचे जस्ट ह्यांनी आयलॅश कर्लरनी कर्ल केले, तर फरक लगेच जाणवतो. आणि जर मेकअप करायचं झालं तर आपण खूप काय काय करू शकतो, पण तेवढा वेळच नसतो प्रत्येक वेळेस, राईट? म्हणून मग ज्या गोष्टी पॉसिबल आहेत त्या करायच्या. एनिवेज आता आणि आता फायनल टच म्हणजे लिपस्टिक. तर भरपूर सारे लिपस्टिक आहेत, कुठले लावू? सिम्पलच ठेवायचं आहे मला आजचा मेकअप, जास्त गॉडी करायचाच नाहीये. सो आय थिंक ही वाली लिपस्टिक आज मी लावते. तर ही वाली लिपस्टिक लावली. खूप जण विचारतात कमेंट करून की कुठली शेड आहे सांग वगैरे, तर ही कायली कॉस्मॅटिक्सची लिपस्टिक आहे आणि ह्याचं नाव आहे पॉझी के. तर ऍक्च्युली तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कमेंट करा किंवा DM करा की स्नेहा ही लिंक दे, मी लगेच तिथे स्टोरीमध्ये लिंक देते, कारण की तिथे लिंक्स देणं खूप सोपं आहे. त्यामुळं तर तुम्हाला या कुठल्याही मेकअप प्रोडक्टची जर का लिंक हवी असेल तर मला इंस्टाग्रामला डायरेक्ट मेसेज करा. आणि इन जनरलच तिथे तुम्ही मला फॉलो केलं तर मी तिथे खूप साऱ्या गोष्टींच्या लिंक्स एनिवेजच शेअर करत असते. सो तुम्हाला सगळ्या लिंक्स लगेच मिळून जातील. सो मी रेडी झालेली आहे आता, माझ्या मैत्रिणीची वाट बघते आणि ती आली ना की तिला सांगते की प्लीज माझा एकदा जो आजचा लुक आहे तो सगळ्यांबरोबर शेअर कर, ती हेल्प करेल मला नक्कीच. तर आता ऑलरेडी आम्ही निघालोय आणि यावेळेस माझी मैत्रीण माझ्याकडे आली होती आणि आता आम्ही चाललो माझ्या गाडीतून आणि आमच्या घरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर आता पोहोचूच 5-10 मिनिटात. आणि आजचा माझा जो लुक आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते तिथे पोहोचल्यावर. प्रियांका हेल्प करशील ना? ओके चालेल. हा, अजून एक गोष्ट सांगायचीच राहिली. आणि आज आम्ही कोणता मूवी बघायला चाललोय तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, ते राहूनच गेलं. तर आज आम्ही हिंदी मूवी बघायला चाललोय, क्रू नावाचा, ज्याच्यामध्ये करीना कपूर आहे आणि तब्बू आहे, कृती सनन आहे, राईट प्रियांका? कृती सननच आहे ना? तर ते तिघी आहेत आणि कॉमेडी मूवी आहे असं म्हणतात, तर म्हणून मग चाललोय. आणि माझी सगळ्यात फेवरेट ऍक्ट्रेस विचाराल तर ती आहे करीना कपूर. तर म्हणून बेसिकली मी मूवी बघायला चालली आहे. मी करीना कपूरचे जनरली कुठलेच पिक्चर चुकवत नाही, सगळे बघत असते, जसं वेळ मिळेल तसं पण बघते. तर इथे आलो आहोत आम्ही एडवर्ड सिनेमाज IMAX आणि इथे माझी फ्रेंड हाय कर. तर मग आमच्या अजूनही फ्रेंड्स येणार आहेत, तर बघूया, त्यांना शोधतोय आम्ही. आता फोन केलाय, बहुतेक आताच गेल्या असतील त्या. तर आज मी असा छानपैकी कॉर्ड सेट घातलेला आहे आणि मला हा कॉर्ड सेट खूप आवडतो आणि थोडंसं विंडी वेदर आहे, तर असं जरासं जाड कापडाचं आहे आणि असं थंडीत घालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर म्हणून मग हा कॉर्ड सेट घातलेला आहे. त्यानंतर माझी ही बॅग, तर मला अशा बॅग्स खूप आवडतात, ह्याला बडी बॅग्स म्हणतात आणि कॅरी करायला खूप सोप्या जातात आणि हात मोकळे राहतात, दॅट्स द बेस्ट पार्ट. तर म्हणजे काही पण काम करायला किंवा शौर्यस याला पकडायला वगैरे इट्स व्हेरी इझी टू कॅरी. तर म्हणून ही बडी बॅग, आणि ही घेतलेली आहे मी इटलीमधनं. आणि घड्याळ घातलेला आहे, माझा फेवरेट नेकलेस घातलेला आहे रिसेंटली मी घेतलेला, इयरिंग्स नेहमीचे, आणि छानसा असा लुक. न्यूट्रल लुक्स मला जास्त आवडतात, तर म्हणून असा लुक आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आता आम्हाला आतमध्ये जायचं, तिकीट काढायचंय, नाही तर वेळ होईल आम्हाला. सो आतमध्ये गेल्यावर मी पहिल्यांदा तिकीट काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता काउंटरवर कोणीच नाहीये, कारण की सगळं सेल्फ सर्व्हिस होते, स्वतः सगळं तिकीट काढून घ्यायचं होतं. आतून असं दिसतं. आणि आज वीकडे आहे ना, तर त्यामुळे कोणी जास्त नाहीये इथे. आणि तिकडच्या बाजूला पण थिएटर्स आहेत आणि ह्या बाजूला पण थिएटर्स आहेत आणि मी पॉपकॉर्न घेण्यासाठी लाईनमध्ये थांबली आहे.
पॉपकॉर्न घेतले आणि स्क्रीन नंबर 6 वरती हा पिक्चर लागणार होता. तर मग आतमध्ये थिएटरमध्ये जाऊन बघतो तर पूर्ण थिएटर रिकामं होतं आणि एक 10 मिनिटातच पिक्चर सुरू झाला. तर आता इंटरव्हल झाली आहे आणि कुणीही नाही आहे थिएटरमध्ये ऑब्व्हियसली, कारण की आम्ही आता वीकडेला आलो आहे आणि हिंदी पिक्चर आहे तर त्यामुळं जास्त गर्दी नाही असं म्हणणार ते, पण देर इज नो बडी, फक्त आम्हीच आहोत. आणि इथे 8 मिनिट राहिले आहेत इंटरव्हल साठी, म्हणजे 8 मिनिटांनी पिक्चर परत चालू होईल. आणि आतापर्यंतचा तर मूवी छान होता, म्हणजे असं सगळ्या तुमच्या फ्रेंड्स बरोबर वगैरे जाऊन बघण्यासाठी एकदम छान पिक्चर आहे, तुम्ही मस्त एन्जॉय कराल. पण आता आम्ही तेच बोलत होतो की भारतामध्ये जाऊन पिक्चर बघण्याची जी मजा आहे ना ती अमेरिकेत नाही आहे, कारण की असं सगळं क्राऊड ओरडते आणि असं चीअर करते आणि हिरोची एंट्री आणि हिरोईनची एंट्री झाली की असं सगळं पब्लिक ओरडतं ना, विसल्स, हा, शिट्ट्या बिट्ट्या, कसलं भारी असतं माहोल. तसं इथे काहीच नाहीये, बट तरी सुद्धा आम्ही काही कमी नाही आहेत, आम्ही पण सगळ्यांच्या एंट्रीला खूप ओरडलो आणि एन्जॉय करतो आम्ही. आमच्या अजून 2 मैत्रिणी आहेत तर त्या बाहेर गेल्यात आणि आम्ही दोघी बसलो वाट बघतोय आता कधी स्टार्ट होणार. आय थिंक 2.5 तास वगैरे असा मूवी होता आणि त्याच्यानंतर आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं वगैरे आणि फायनली मूवी संपला. तर इथून आम्ही थिएटरमधनं बाहेरच येत होतो आणि खूप छान सॉंग्स लागले होते, असं वाटत होतं तिथेच डान्स वगैरे करावं, मस्त एन्जॉय करावं, पण घरी यायचं होतं मुलांना घेऊन, तर मग वेळ होत होता. मूवी झालाय आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्स इथे आहेत. आणि गर्ल्स, हाऊ वॉज द मूवी? Songs were absolutely fun. श्रुती आवडला? श्रुती so shy. आणि लास्ट टाइम तुम्ही सगळेजण मला विचारत होतात की तू कुठल्या फ्रेंडच्या घरी गेली होतीस, ती दाखवलीच नाहीस. तर आम्ही लास्ट टाइम श्रुतीच्या घरी गेले होते आणि प्रियांकाला तर तुम्ही बघताच, कारण आम्ही दोघी जवळ राहतो तर मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही दोघी कारमध्ये असतो. पण आम्ही खूप एन्जॉय केला मूवी आणि खूप छान होता. मी तर सगळ्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर जाऊन हा मूवी नक्की बघा. फुल टाइमपास आहे, 1 टाइम वॉच आहे. तर बाकी इतर गोष्टी घरी गेल्यावर बोलते. तर मग अशीच मी घरी आले आणि येता येता मग मी शौर्यला पण घरीच घेऊन आले, कारण की मग वेळ ऑलमोस्ट झालीच होती, तर त्याला आज थोडंसं लवकर पिक केलं मी. आणि आल्यानंतर मला एडिटिंगचं काम होतं थोडंसं, कारण की व्हिडिओ बरोबर वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो. तर मग आल्या ड्रेस चेंज केला, फ्रेश झाले जरासं आणि एडिटिंगचं काम केलं. आणि आता त्याच्यानंतर किचनचं संध्याकाळचा स्वयंपाक आणि सगळी तयारी. तर म्हणलं आता आज कसली भाजी करू. ऍक्च्युली घरामध्ये एवढ्या सगळ्या भाज्या पण नाही आहेत, मला लवकरच आता भाज्या वगैरे आणायसाठी जावं लागेल. पण तात्पुरती मग माझ्याकडे होते ग्रीन बीन्स. तर इथे हे ग्रीन बीन्स असे मिळतात, आपल्याकडे पण बीन्स मिळतात कॉमनली. आणि मला आठवतंय की पूर्वी आम्ही त्याला ना श्रावण घेवडा म्हणायचो. तर माझं बरोबर आहे का चूक आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. पण हा, तर मग मी बनवणार आहे आज ग्रीन बीन्सची भाजी आणि त्याचबरोबर पोळ्या वगैरे बनवेन. थोडीशी कणिक ऑलरेडी आहे पण अजून एक्स्ट्राची मळावी लागेल. तर आता सगळा स्वयंपाक आणि संध्याकाळची घाई गडबड. जर मूवीचं विचाराल तर मी तरी खूप जास्त एन्जॉय केलं, कारण की मैत्रिणी सोबत असल्या की आपण सगळ्याच गोष्टी छान एन्जॉय करतो. तर आल्या मी चेतनला सांगत होते की मूवी असं होता, तसं होतं, हे होतं, ते होतं, पण चेतनला काहीच जास्त इंटरेस्ट नाहीये, कारण की त्यांना जास्त करून सगळे ऍक्शन मूवीज वगैरे आवडतात. तर त्यामुळे त्यांना फार काही इंटरेस्टच नव्हता, बट मी जास्त एन्जॉय केलं आणि माझ्या मैत्रिणींनी सुद्धा. तर आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघायला आवडला असणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सोमवारी सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.